काय मागणी कशासाठी आता तुम्ही? आज आम्ही कलेक्टर साहेबांना त्यांच्या कॅबिनमध्ये दालनामध्ये भेटलो असता कलेक्टर साहेबांनी आम्हाला उळवळीची उत्तरे दिली। गावकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव दिलेला आणि 100% गावकऱ्याचं म्हणणं आहे की पुनर्वसन हे क्रमांक 1 मध्येच व्हायला पाहिजे। परंतु अधिकारी यांना चुकीची माहिती देऊन वैयक्तिक एक शेतकरी क्रमांक 2 ची जागा निवडा म्हणतात, तो शेतकरी जागा द्यायला तयार आहे, पण ती 2 क्रमांकाची जागा घातक आहे। तिकून एक मास नदी आहे, इकून एक लांड्याचा मोठा तलाव आहे, तिथं जनतेचे घर घुस नाही शकत, त्यांना पुराची भीती आहे। क्रमांक 1 ची जागा एकदम सुपर आहे आणि रोडवर आहे, त्याला लागून पुनर्वसन झालेलं आहे, पहिलेच त्याला लागूनच ही जागा आहे, त्यामुळे ही जागेतच पुनर्वसन व्हायला पाहिजे। या कलेक्टरच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाण्यास तयार आहोत। कलेक्टरनं तर चुकीचा निर्णय घेतला, यामध्ये गावकऱ्यांच्या विरोधात जर कलेक्टरने निर्णय घेतला तर आम्ही त्यांना हायकोर्टात ओढल्याशिवाय राहणार नाही। आणि कलेक्टर साहेबांनी गावकऱ्यांची चुकीची बाबतीत बाजू मांडू नये आणि गावकऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन करू नये। जागा कोणती आहे? क्रमांक 1 ची जागा गट क्रमांक 62 ते 74, 76 ते 78 हे क्रमांक मौजे भोनगाव येथील ग्रामसभेला निवडलेले आहेत। या क्रमांकावर गट क्रमांकातच पुनर्वसन व्हायला पाहिजे, अन्यथा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना न्यायालयात ओढण्याची आमची पूर्वतयारी आहे। ओके ओके।